नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मराठा समाजावर राजकीय अन्याय करून झोपीचे सोंग घेणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना जागं करण्यासाठी आणि मराठा समाजाचे चालू असलेले आंदोलनाची दखल घेऊन राजकीय न्याय द्यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे यांना जागं करण्यासाठी पार्क चौक चारपुत्रा येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा आंदोलकांनी जोरदार टाळ्या वाजवत सारा परिसर दणाणून सोडला होता. तसेच विविध घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मराठा आंदोलक राम जाधव यांनी यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होते. 1993 नंतर तब्बल 32 वर्षांनी मराठा समाजाचा महापौर होण्याची संधी असताना पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहर रोहिणीताई तडवळकर यांना होऊ दिले नाही. सर्वसाधारणसाठी जागा असताना ओबीसीचा महापौर केला. ज्या मराठ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, आज त्याच मराठ्यांना गोरे, कोठे, तडवळकर त्यांच्यामुळे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणं, स्वतःचं मुंडन करणे, मूक आंदोलन करणे, अर्थनंग बसणे, काळ्या कलरने रंगपंचमी साजरी करणे ही वेळ आली होती. रूपाभवानी येथे महाआरती करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, तुम्ही महापौर पदाबाबत योग्य निर्णय घ्यावा. तुमचा पहिला सत्कार आम्ही करू, असे राम जाधव म्हणाले. तसेच महापौर विनायक कोंडेल यांचा राजीनामा घेऊन मराठा समाजाचा महापौर करावा किंवा 2.5 वर्षापैकी 1.25 वर्ष महापौर मराठा समाजाचा करावा, असे म्हणाले. गेल्या 20 वर्षात मराठा समाजासाठी सहकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात 50च्या वर आंदोलन केले आहे आणि यापुढे सुद्धा मराठा समाजासाठी कायम आवाज उठवत राहणार. मराठा समाजावर राजकीय अन्याय करून झोपीची सोंग घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना जागा करण्यासाठी आणि आमच्या समाजाच्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे यांना जागा करण्यासाठी आज आम्ही मराठा समाजाने थाळीनाद आंदोलन आम्ही तिथं केलेलं आहे. 1993 नंतर गेल्या 32 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी सर्व समाजाला महापौर करून तिथं संधी दिलेली होती. भाजपची सत्ता आल्यानंतर वरिष्ठ भाजपच्या लोकांकडे आम्ही सातत्याने मागणी करत होतो. सर्व पक्षांनी सर्व समाजाला न्याय दिला आहे. यंदा सर्वसाधारणसाठी जागा आहे, तिथं मराठा समाजाचा महापौर करून आपण तिथं न्याय देण्याची भूमिका घ्यावी सातत्याने आम्ही मागणी करत होतो. ह्या जिल्ह्यातले सर्व आमदार असतील, पालकमंत्री असतील, आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही तिथं आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही रक्ताने पत्र लिहिलं आहे, मुंडन आंदोलन केलं, मूक आंदोलन केलेलं आहे, अर्धनग्न आंदोलन केलं, काळ्या कलरने आम्ही रंगपंचमी तिथं साजरी केली, रूपाभवानीला महाआरती केली. आज आम्ही थालीनादा तिथं आम्ही आंदोलन केलेलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमची मागणी आहे, येत्या 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष तिथं निवड आहे. पहिला 1.25 वर्ष तुम्ही कुणबी मराठाचा तुम्ही तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष करावा किंवा महापौर विनायक कोंडेल यांचा राजीनामा घेऊन तिथं मराठा समाजाचा महापौर करावा. 2.5 वर्षाचा हा महापौरचा कार्यकाळ आहे. 2.5 वर्षानंतर तिथं परत चिठ्ठी निघणार आहे. रोटेशन पद्धत चिठ्ठी असल्यामुळे सर्वसाधारणची चिठ्ठी नसणार आहे. तिथं ओबीसी पुरुष किंवा एससी पुरुषची चिठ्ठी आणणार आहे. एक तर तुम्ही 1.25 वर्ष विनायक कोंडेल यांचा महापौर कार्यकाळ संपल्यानंतर मराठा समाजाचा तुम्ही तिथं महापौर करावा. जसं लोकसभेला मराठा समाजाने तुम्हाला मतपेटीतून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात. महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदेची तिथं निवडणूक होती. मराठा समाजाचा महापौर न केल्यामुळं भाजपचं जे मिशन 55+ तिथं जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं स्वप्न होतं, मराठ्यांनी तिथं 38वरच त्यांचं रथ तिथं रोखलेलं आहे. जर 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं नाही, 1.25 वर्ष महापौरचा निर्णय यांनी घेतला नाही, तर येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरून 2029 पर्यंत आम्ही सातत्याने तुम्ही जे अन्याय केलात त्याचा आम्ही संपूर्ण तालुका फिरून आम्ही ह्या संपूर्ण आम्ही तिथं समाजाला सांगणार आहे. आणि 29ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून तिथं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.